नमस्ते, वेलकम टू एज्युकेशन अँड अभिवाचन चॅनल. आपण उपयोजित लेखनमधील सगळ्यात शेवटचा लेखन कौशल्य म्हणजे निबंध लेखन 8 गुण हा प्रश्न पाहणार आहोत. या प्रश्नात 3 प्रकारचे निबंध देतात: प्रसंग लेखन किंवा आत्मकथन किंवा वैचारिक असे 3 निबंध देतात. त्या 3 पैकी एक निबंध तुम्हाला लिहायचा आहे. यामध्ये यावर्षी आत्मकथनात बागेचे, शाळेचे, घड्याळाचे, बाकाचे आत्मकथन असे विषय साधारण घेतले जाऊ शकतात. आणि प्रसंग लेखनमध्ये पावसाळ्यातील एक दिवस, अकस्मात पडलेला पाऊस, दोन्ही एकच आहे, नाव वेगळं आहे, हे घेऊ शकतोय. सैनिकाचे आत्मकथन येऊ शकते. तर मी तुम्हाला सैनिकाचे आत्मकथन सांगते. माझी सैनिकाचे आत्मकथन. माझी सैनिकाचे आत्मकथन. जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्यगाथेपुढे त्याची केवढीही शान. जो निबंध लिहायचा आहे त्याच्या संदर्भात जर तुम्हाला काही ओळी येत असतील, काव्यपंक्ती येत असतील तर त्या लिहिल्या, तर सुरुवातीलाच लिहिल्या तर आपल्याला सुरुवातीचे 2 गुण पक्के होऊ शकतात. भारतीय सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला औक्षण करताना मात्र भगिनींच्या मनात येणाऱ्या विविध भावनांचे वर्णन वरील काव्यपंक्तींमध्ये किती सार्थ शब्दात केले आहे. भारतीय सैनिकांबद्दल अभिमानाची, आपुलकीची भावना प्रत्येकाच्या मनात असते. माझ्याही मनात ही भावना होतीच. देशभक्ती, देशप्रेम लहानपणापासून मी माझ्या घरात अनुभवत होतो. आत्मवृत्ती लिहिताना सगळ्यात पहिल्यांदा एकमेकांशी बोलतोय असं लिहून, ओळख करून किंवा सुरुवात कुठून झाली, मी कोण आहे हे लिहायचंय, माझा जन्म कुठे झाला असं लिहायचंय. इथं लिहिलंय की माझ्या मनात ही भावना आली आणि मग मी ठरवलं की आपण सैनिक व्हायचे. मुलांनो, माझे नाव श्री कृष्णराव मारोतराव साने. माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला. इंग्रजांनी त्यांच्या केलेल्या छळाच्या अनेक गोष्टी आम्ही त्यांच्या तोंडून ऐकल्या आहेत. माझे वडीलही देशभक्त होते. भारत मातेची सेवा व रक्षण करणे हेच त्यांचे ध्येय होते. ते सैन्यात होते. त्यांनीही त्यांच्या सेवा कालातील भारतीय सेनेच्या पराक्रमाच्या अनेक गोष्टी आम्हाला सांगितल्या आहेत. देशभक्तीचे धडे बालपणी घरातच मिळाले आहे. त्याचवेळी मी भारतीय सेनेत जायचं व देशासाठी लढायचं ठरवलं. पहिले कवितेच्या ओळी लिहिल्या, त्याचं एक्सप्लेनेशन केलं. मग माझ्यात कसं जन्म झाला सैनिकाचा हे लिहिले. माझे बाबा सैनिकांमध्ये होते, आजोबा होते, म्हणून मला त्याची आवड लागली, म्हणून मी ठरवलं. मग तिसऱ्या पॅराग्राफमध्ये काय लिहूया आपण. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर मी सैन्यात भरतीचे प्रयत्न सुरू केले. सर्व अडचणी पार करून व परीक्षा पार करून मी सैन्यात भरती झालो. घरच्यांचे पाठबळ पाठीशी होतेच. खडतर सैन्य प्रशिक्षण पूर्ण केल्यावर माझी पोस्टिंग श्रीनगरच्या लष्करी ठाण्यावर झाली. मी सेकंड लेफ्टनंट म्हणून दाखल झालो होतो. पठाण टोळ्यांना व दहशतवाद्यांना पुढे करून शेजारील देशाने काश्मीरवर अनेक ठिकाणी बॉम्ब हल्ले केले. त्यापैकी श्रीनगरच्या बाजूने केलेले हल्ले ब्रिगेडियर LP सेन यांनी यशस्वीपणे व शौर्याने लढा देऊन परतून लावले. मी त्यांच्याबरोबरच कार्यरत होतो. पुढे आमच्या तुकडीने झांगड हे गाव शत्रूकडून जिंकून घेतले. त्यावेळी आघाडीच्या रणगाड्यांबरोबर मी सुद्धा होतो. शत्रू सेनेने सुरुंग जागोजागी पेरलेले होते. सुरुंग निकामी करण्याचे काम मला करायचे होते. ते काढले नाही तर भारतीय सेनेचे रणगाडे व भारतीय जवान मोठ्या संख्येने उद्ध्वस्त झाले असते. काम जोखमीचे होते, पण शत्रूवर आक्रमण करण्यासाठी ते करणे गरजेचे होते. त्यातच शत्रू सेनेकडून सातत्याने गोळ्यांचा व तोफांचा मारा होत होता. मृत्यूचे भय होतेच, पण मी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता सुरुंग शोधून नष्ट केले. भारतीय सेनेचा मार्ग मोकळा झाला, पण माझ्या पायाला व खांद्याला गोळी लागून मी जखमी झालो. दवाखान्यात उपचार घेऊन
पुन्हा सेवेत रुजू झालो. मित्रांनो, गेल्या वर्षीच मी सेवानिवृत्त झालो. माझी सैनिकाची आत्मवृत्त आहे. पहिले कवितेच्या ओळी लिहिल्यात, त्याचं एक्सप्लेनेशन केले, मग त्याचा जन्म कसा झाला, मनामध्ये कसं वाटलं ते लिहिलंय. मग त्याच्यासाठी त्यांनी काय कष्ट केले हे लिहिलेत, त्यांचं कार्य लिहिलंय. मग ते जिवंत आहेत. ते आत्ता रुजू झाले. त्याच्यानंतर लढाईत त्या जखमी झाले, उपचार करून रुजू झाले आणि मागच्याच वर्षी ते रिटायर झालेत असं त्यांनी लिहिलेलं आहे. ही झाली माझी सैनिकाचे आत्मवृत्त. नदीचे आत्मवृत्त, शेतकऱ्याचे आत्मवृत्त, घड्याळाचे आत्मवृत्त, बाकाचे आत्मवृत्त तुम्ही असंच लिहायचे. सुरुवातीला त्यांचा जन्म कुठं झाला, कसा झाला तो लिहायचा. लोखंडापासून झाला आहे, घड्याळ लोखंड प्लास्टिक वितळून मला आकार देण्यात आला. मला खूप त्रास झाला. मी स्वतःकडे बघितलं तर मग मला खूप आनंद झाला. मग माझ्या लक्षात आलं. मग मी दुकानात गेलो, तिथून मला हे घेऊन गेले. मग त्यांच्या घरी मी त्यांना सगळ्यांना वेळ दाखवतो. मग त्याचे फायदे लिहायचे, तोटे लिहायचे आणि सगळ्यात शेवटी समाप्ती करायची. हे लेखन कौशल्य झालं. लेखन कौशल्य, निबंध लेखनाला घाबरू नका. शेवटचा प्रश्न आहे, छान लिहा. बेस्ट ऑफ लक.